अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. स्मार्ट मीटर बसवू नये असा कोणताही जबरदस्ती सरकारने केलेला नाही अथवा तसा GRही नाही. माणगाव येथील गावसभेचा स्मार्ट मीटर बसवू नये असा ठराव आहे. असं असताना आज अचानक भर दुपारी स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम महावितरणच्या वतीनं गुप्तपणे सुरू होते. ही बातमी गावातील काही महिलांनी गावच्या ग्रुपवर टाकली. त्यामुळे सर्व पदाधिकारी आक्रमक होऊन महावितरण कार्यालय माणगाव इथं जमा झाले. ग्राहकांची परवानगी न घेता बदललेली सर्व स्मार्ट मीटर काढून जुनी मीटर बसवण्यासाठी पदाधिकारी आक्रमक झाल्यानं कर्मचाऱ्यांनी जुनी मीटर बसवण्याचं आश्वासन देऊन त्यातील 5 मीटर बदलून दिल्यानं आक्रमक पदाधिकारी शांत झाले. दरम्यान गावात कुणीही जर जुने मीटर काढून दिशाभूल करून स्मार्ट मीटर बसवायला आलं तर ग्रामस्थांनी हातात दंडुके घेऊन त्यांना हाकलून द्या असं आवाहन सरपंच राजू मगदूम यांनी केलंय. घरी आम्ही फक्त लेडीजच होतो. फक्त ते बाहेरून 2 लोक आली आणि म्हणायला लागले की म्हणजे मीटर बंद करणार आहे आणि कटआउट बंद करणार आहे आणि तुम्ही दुसरं मीटर बसवणार आहे असं सांगितल्यानंतर मग त्यांना कुठून तर बाहेरून बातमी काढल्याबरोबर त्यांनी परत घरी आल्यानंतर मग त्यांना मीटर बसवू दिले. मग यांच्यात कसं होतं ते मग यांनी बोलताना मग यांनी पण बसवले. बसवायचं नाही म्हटलं आमच्या मुलगांनी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये चौकशी करून आम्ही मग तुम्हाला निरोप देतो मग येऊन बसवा म्हणून सांगितलं. आज या ठिकाणी माणगावमध्ये महावितरणच्या वतीने नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात अचानक सुरुवात झाली. यापूर्वी 6 महिन्यापूर्वी माणगाव ग्रामपंचायतीने गावसभेमध्ये ठराव केला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये माणगावमध्ये स्मार्ट मीटर हे बसवायचं नाही अशी ग्रामस्थांची मागणी होती आणि त्या अनुषंगाने गावसभेमध्ये ठराव पारित करून त्या ठरावाच्या प्रती महावितरणच्या इचलगंज ऑफिस आणि कोल्हापूर ऑफिसला पाठवण्यात आल्या होत्या. परंतु आज अचानक महावितरणचे खाजगी कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी पद्मावती कॉलनीमध्ये येऊन घरात लोक नसलेलं बघून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू केलं आणि कॉलनीतील महिलांनी आणि काही ग्रामस्थांनी ग्रुपवरती मेसेज टाकला की स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवलं गेलं म्हणून. ज्या वेळेला आम्ही सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी आलो तर या ठिकाणी सगळे स्मार्ट मीटर बसवण्यात आले होते. पण आम्ही ज्या वेळेला महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की गावसभेचा ठराव आहे आणि तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवायचं नाही हे सांगितल्यानंतर जे खाजगी कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आले होते त्या कॉन्ट्रॅक्टरना समजलं ते पलायन केले. पण या ठिकाणी काही कर्मचारी होते त्यांना आम्ही विनंती केली आणि गावसभेचा ठराव आहे सांगितल्यानंतर त्यांनी या ठिकाणी 20 डिजिटल स्मार्ट मीटर बसवले. त्या बसवलेले जे स्मार्ट मीटर आहेत ते सर्व स्मार्ट मीटर त्यांनी तात्काळ आम्ही बदलून होते ते जुने मीटर बदलून देतो असं सांगून या ठिकाणी त्यातील 5 मीटर या ठिकाणी बसवलेले आहेत आणि उर्वरित जे मीटर त्यांनी बदलले सुगतनगरमध्ये तेही मीटर उद्या सकाळी आम्ही बदलून होते ते आम्ही जुने मीटर त्या ठिकाणी बसवतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. मला माणगाव ग्रामस्थांना सांगायचं आहे की तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या दारामध्ये येऊन जर कोणी खाजगी कॉन्ट्रॅक्टर येऊन त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवत असतील तर हातात दंडुके घेऊन त्यांना हाकलून द्या. आम्ही सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तुमच्या पाठीशी आहोत. असा कोणताही शासन निर्णय नाही आहे, असा कोणताही कायदा नाही आहे की मीटर चांगलं असताना त्या ठिकाणी ते बदलायचं आणि त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवायचं. स्मार्ट मीटर बसवल्यामुळं जवळपास ज्यांचं 400 रुपये लाईट बिल येत होतं त्यांचं 800 रुपये आलं आहे आणि ठराविक पिरियडमध्ये जर तुम्ही लाईट बिल नाही भरला तर प्रिपेड मोबाईल जसा बंद होतोय तसं घरातील तुमची लाईट ऑटोमॅटिक बंद होत्या आणि जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी लाईट बिल भरत नाही तोपर्यंत लाईट मीटर तुमचं चालू होत नाही. अशी सिस्टीम या ठिकाणी या स्मार्ट मीटरमध्ये करण्यात आली असून या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेला लुबाडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. माझी ग्रामस्थांना विनंती आहे असं स्मार्ट मीटर बसवायला कोणी तुमच्या दारात आलं तर हातात दंडुके घेऊन त्या दंडुकेनं त्याला ठोका आणि हाकलून लावा. माणगावची सर्व पदाधिकारी सरपंच उपसरपंच तुमच्या सोबत असतील आणि इथून पुढं महावितरणलाही मी विनंती करतो जोपर्यंत तुम्ही यातील सुधारणा करत नाही आणि जे वाढलेलं लाईट बिल आहे हे कमी होत नाही तोपर्यंत आमच्या माणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये एकही मीटर तुम्ही बदलू नका. जर तुम्ही आमच्या परवानगीशिवाय मीटर बदलला तर तुमच्या महावितरणच्या माणगावमधील MSCBच्या सबस्टेशनला या ठिकाणी कुलूप घालून त्या ठिकाणी तुम्हाला हकलून देण्यात येईल. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो.
धन्यवाद. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.